म्हजें नांव रुपेश तामणकर, हांव म्हापशेचो शेतकार. पूण सद्या हांव वर्किंग अंडर मॉडर्न टॅक्नॉलॉजी जी पळय आहा, जी दिनेश हरमलकर ताका हांव हेल्प करूंक आहा. कितें आतां तुका सांगपाचें म्हटल्यार खंयची एका हातान ताळी बसना. जो मेरेन ताका सपोर्टींग ना तो मेरेन तो कांयच करूं शकना. आतांची काळाची गरज आहा की जे सर्विसी फाटल्यान धांवच्या परस कांय न्हू म्हटल्यार आपापली जी वडिलां ज्यो परजीत जी जमीन आसली ती आतां कल्टिवेशनान हाडपाची चड काळाची गरज आहा. मेन म्हणटा ते चड खर्च जाता म्हणून कोण शेतान देवाना, पूण ही जी टॅक्नॉलॉजी येयल्या पळय ती जास्तीत जास्त वापरून जी पडींग जमीन आहा ती कल्टिवेशन हाडपाची. आनी सांगपाचें न्हू म्हटल्यार आमचो CM सदांच सांगता की पडींग जमीन आहा ती कल्टिवेशन हाडपाची. आनी गव्हर्मेंट हो सपोर्ट करता, एग्रीकल्चर डिपार्टमेंट सपोर्ट करता, पूण सपोर्ट करता तो शेतकाऱ्यांनी सपोर्ट घेवन ते कल्टिवेशन हाडपाचें आहा. आतां कांय न्हू म्हटल्यार जे मशीन चलता ते पळयतात तितून इतलो फायदो आहा. जे तुका लेबराक एक्सपेंडिचर जाता पळय ते 50% आनी तशें तर मेहनत घे जाल्यार जे पळय लेबरान लायता तेच्याकून मोर देन 75% म्हणूच शकना. 100% सुबेज तुका यील्ड मेळटा, बरोबर. आनी टायम सेव जाता आनी बाकीचे एडिशनल एक्सपेंडिचर आहा ते वेव जाता. इतले जे 2 शब्द सांगून हांव म्हाजी उतर सोंपयता. देव बरें. म्हाजें नांव शैलेश शिरसाट. हांव हांगा पर्राचो फार्मर धाकटलो असो. एक्चुली एवरी इयर हांव ओंपतालो, पूण ओपून कितें जाता की खर्च चड जाता. आनी सेकंडली आयच्या काळान तुमकां खबर आसा लेबर मेळना. लेबर वेरी एक्सपेन्सीव जाला. 900 रुपया पर डे घेता आनी कामूय करना. सो म्हाका कोणें सांगलें की तूं मेकॅनिझम म्हणजे ट्रान्सप्लांटींग कर म्हणून, खूब बरें पडटलें, सवाय पडटलें म्हणून मिस्टर दिनेश हरमलकराक आमचो कॉन्टेक्ट केलो. ताणें बरी आयडिया दिली, ताणें बरें सांगलें की तेंचो प्रोसेस सगळो सांगलो. टायमार बुकींग करपाचें आनी टायमार येतलें, सो इन सो डेट येतलें. आनी ताणें सांगलेल्या प्रमाणे टायमार येयले ते. आनी ऑलमोस्ट आमचे आतां 50% लावन जाले, 50% उरला. सो हातून फायदो कितें जाता की कॉस्ट कटींग जाता. जे नॉर्मली हांव जे वर्सा एवरी इयर जे स्पेंड करतालो पळय तेजे आतां म्हाका जाल्लें की म्हाजे 50% तरी सद्या सेव जालें आनी काम फास्ट जाता, मोस्ट इम्पॉर्टंट. आनी सेकंडली आतां म्हाका मेन सांगपाचें कितें, एक्चुअली खुबशे लोकांनी एग्रीकल्चर एक्टिविटी सोडून दिल्या बिकॉज ऑफ लेबर. पूण आतां मेकॅनिझम ट्रान्सप्लांटिंगा थ्रू लोक आतां मातशे येवपाक लागले. सो हांव दिनेशाक एक्चुली थँक्स म्हणटा. तेंच्यांनी इनिशिएटीव घेतली, मिशिनरी हाडली आनी तेजो आतां आमकांय फायदो जावपाक लागलो. सो देवाक मागता हांव चडान देव बरें करूं म्हणटा दिनेश बाबाक. आनी अशेंच तेंच्यांनी आमकां फेसिलिटी दिल्या करूं मागता. मेन म्हाका मुद्दो सांगपाचें अशें आसा की आतां यंग भुरगे जे आसा, यंगस्टर आहा, तेंच्यांनी शेतान देवपाची खूब काळाची गरज आसा. कित्याक तुमी पयलां आसतलें कोरोना टायमार सगळे इंडस्ट्री बंद पडल्यो, कांयच नासलें, सगळें ठप्प जाल्लें. पण फक्त एकूच चलतालें तें फक्त फार्मींग. सो आतां म्हाका यंग जनरेशन आतां जे न्यू ज्यो पिढी येवपाच्या तेंगे इतलेंच सांगपाचें आहा की तुमी मातशें थोडे, हांव म्हणना की सगळ्या प्रमाणान शेती करा, पूण एक थोड्या प्रमाणान करा जे की तुमकां जे ओंपता पळय तुमकां खावंक मेळटा पळय तशें. सेकंडली कितें जाता पळय आतां आमी भायले बाजारांतले हाडून खाता, ते बाजारांतले खाता पळय ते सगळे हातून कॅमिकल आसता. सगळे हातून कॅमिकल, भाजयेन सुद्दां कॅमिकल आसता. बाजारांत तुमी केळी आतां रेड मारलेली आसा ते केळ्यान सुद्दां कॅमिकल मेळटा. सो हांव अशें म्हणटा की तुमी कितें तरी झाडां लाया, केळमे लाया, कसलें तरी फार्मींग करा. अशें न्हू की तुमी पॅडीच करा, दुसरें फार्मींग करूं शकता. सो म्हाजो मॅसेज एक धाकटुलोसो यंगस्टरांक की तुमी आतां शेतान देवपाची सारकी काळाची गरज आसा आनी तुमी देवपाक जाय. थँक्यू. हांव दिनेश हरमलकर, ऑथरायज सर्वीस प्रोवायडर फॉर मेकनायज्ड कल्टिवेशन ऑफ एग्रीकल्चर डिपार्टमेंट, गव्हर्मेंट ऑफ गोवा. मॉडर्न कल्टिवेशन टेक्नॉलॉजी ह्या नांवा अंडर आमी ऑपरेट करता क्लब. आनी हे जे ट्रान्सप्लांटींग प्रोसेस आहा पळय तो प्रोसेस एक म्हटल्यार प्री बूक करचो पडटा. टायमार सांगून करपाक मेळना. एटलिस्ट 2 months इन एडवान्स एंड द लास्ट आउटर डेट फॉर बुकींग इज 30th May. सो तेच्या पयलीं जितल्या फार्मरांनी हे सर्विसीस घेतल्या तांकां आमी टायमली तेंचो शेड्यूल फायनलायज करता आनी डेट डिलिव्हर करता. आनी ती डेट सारकी फिक्स आसता, ती डेट कशीच चेंज जायना. सो एवरी विलेज एवरी डेट इज गिवन, डेट कॅनॉट बी चेंज. सो आज आमी फर्स्ट डे आहा आमचो हांगा पर्रान. शैलेश बाब शिरसाटाचें काम आजच्यान सुरू जालां. एंटायर नॉर्थ गोवा आमी हँडल करता, वेगवेगळे तालुके जितले आसा तितले 20-25 विलेजी आमी पळयता काम. सो हेचो फायदो शेतकऱ्याक असो जाता की एक तरी आज मनीस मेळना आसल्या कारणान मशिनान मेकनायज जाल्ल्या कारणान फास्टर रेटीन तेजें काम जाता. ताका यील्ड सुद्दां डबल मेळटा
आनी त्या गव्हर्मेंटा कडल्यान ह्या मशिनरीची ताका 50% सबसिडी मेळटा. बट ती सबसिडी ताका आमी एज अ मिडिएटर फ्रॉम गव्हर्मेंट टू द फार्मर, सो दॅट सबसिडी वी हॅव टू bear on our head till the payment is relieved from the government. It takes at least a year. सो आमी 50%आन तेजें काम करता. सो प्रोडक्शन आमकां जे पळय नर्सरी तयार करपाक जाय तितलेच पयशे तो आमकां दिता. लावपाचे पयशे आसा ते सरकार दिता आमकां. सो ह्या हितून आमी काम करता. सरकार तर्फे आमकां म्हणजे आमच्या एग्रीकल्चर डिपार्टमेंटान फूल सपोर्ट आहा ह्या गोष्टीक. एंटायर डिपार्टमेंट इज सपोर्टीव. केन्नाच तेंचे कडल्यान आमकां कसलेच गोष्टी सँक्शन ऑफ मशिनरी किंवा कितेंच हाज्या बद्दल आमकां केन्नाच त्रास जावंक ना. आनी सगळे स्टाफ आनी एंटायर डिपार्टमेंट इज व्हेरी मच कॉपरेटीव एंड हेल्पफूल टू अस. तुम्ही पळयतात GNH. पळय गो, शी पाड पडू हांचे. कसलो सावार आयला देव जाणा. कितले आशेन हाडिल्ले हांवें सगळे. मम्मा तू चड चितू नाका. राव, हे पळय सगळ्यान शुद्ध पंचामृत जे दिता शुद्धता आणि पौष्टिकतेची हमी. आणि त्याच वांगडा ही वेगवेगळी शुद्ध तेला आणि बरेच प्रोडक्ट्स. अशें जशी आवयची माया जायना कमी, पंचामृता दिता शुद्धतेची हमी. पंचामृता.